उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। समग्र शिक्षा संघर्ष समितीतर्फे आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। मॅम, आज तुम्ही मोर्चा काढण्यात आलेला आहे, काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत मॅडम की आज गेली 18 ते 20 वर्ष आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत। शासनाने आमच्यापैकी 50% बांधवांना शासन सेवेत सामावून घेतलं 8 ऑक्टोबर 2024ला। आमची तीच मागणी आहे की आज आमची 20 वर्ष सेवा दिलेली आहे, गुणवत्तेसाठी आम्ही काम करत आहोत, तर शासनाने आम्हाला हा सगळा विचार करून शासन सेवेत सामावून घ्यावं, हीच एक मोठी मागणी आहे। आणि ही जर मागणी पूर्ण झाली नाही तर आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, कारण गेल्याच वर्षी शासनाने 4 मार्च 2025ला आमच्यासाठी एक समिती गठीत केली होती। आज रोजी समितीचा अहवाल मंत्री महोदयांपर्यंत सादर झालेला आहे। तर आमची एकच मागणी आहे की येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये आमची कायमची घोषणा करावी आणि नाही जमलं तर स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, कारण इतक्या तुटपुंजा पगारामध्ये आमचं कोणाचंही घर सुद्धा भागत नाही, आम्हाला कुठल्याही बँकेचं कर्ज मिळू शकत नाही, कुठली म्हणजे स्थायी आम्हाला नोकरीच नाहीये ही। त्यामुळे आम्ही शासनाला कळकळीची विनंती करतो की जर RTI ऍक्ट राबवण्यासाठी तुम्ही आमचा वापर करून घेता, आज 20 वर्ष झाले, तर मग आमच्या हक्क आणि न्यायासाठी तुम्ही आज आम्ही जी साथ दिली त्याला प्रतिसाद द्यावा आणि शासन सेवेत कायम करावं। आपल्यासोबत आणखी काही कर्मचारी आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगणार, आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मोर्चा काढलेला आहे, काय तुमची नेमकी मागणी आहे सध्या? सुरुवातीला समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन आज आयोजित केलेलं आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी मीडिया प्रमुख तथा मीडिया पत्रकार बांधव यांनी या ठिकाणी आमची दखल घेतली, त्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने खूप खूप आपलं अभिनंदन। मुख्य आमची मागणी अशी आहे की गेली 20 वर्षापासून आम्ही प्युअर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो शिक्षण विभागामध्ये, त्यामुळे आम्हाला कायम केलं पाहिजे ही आमची मुख्य मागणी आहे। तुम्ही या मागणीला घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेटलात का? मुख्यमंत्र्याला आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण आतापर्यंत त्यांनी अद्याप आमची दखल घेतली नाही। गेली 20 वर्षापासून आम्हाला या ठिकाणी फक्त आश्वासने मिळतात, आम्हाला अद्याप कायम केलेलं नाही। एकाच कार्यालयातील 50% कर्मचारी आमचे कायम झालेत आणि आता राहिले फक्त 31 लोक, यांना सुद्धा लवकर कायम करावं, कारण यामध्ये जवळजवळ 3 वर्षे 2 वर्षे आमच्या लोकांची सेवा राहिलेली आहे। त्यामुळे शासनाने लवकर आम्हाला कायम करावं ही आमची मागणी आहे। समोरची भूमिका काय असणार आहे तुमची? या ठिकाणी आम्ही अमर उपोषण सुरू केलेलं आहे, त्यामुळे आम्ही कायम होईपर्यंत इथून उठणारच नाही मॅडम। मरण आले तरी चालेल, पण आम्ही इथून जाणार नाही आता कायम झाल्याशिवाय। हीच आमची शेवटची मागणी, शासनाने ती पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आहे। शासनाला आम्ही स्वच्छ मरणाची मागणी केलेली आहे आणि खरंच यावेळेस आम्ही स्वच्छ मरणच पत्करू किंवा कायमची ऑर्डर पत्करू, त्याच्याशिवाय आम्ही हे मैदान सोडणार नाही आहोत, हा आमचा ठाम निश्चय झालेला आहे। मॅडम, एकाच ताटात जेवणारे 2 भाऊ आहोत, एकाला परमनंट केलं आणि शासनाने मात्र आम्हाला सावत्र लेकराची जर आम्हाला त्यांनी वागणूक दिली असेल तर आम्ही हा न्याय मागायचा कुणाकडे? म्हणून हा न्याय मागण्यासाठी आम्ही आमचा हक्क घेण्यासाठी आज या मैदानावर आलेलो आहोत। जर मायबाप सरकारनं आमचा चांगला विचार केला नाही, परमनंटचा जर आज आम्हाला आश्वासन नाही, GR काढला नाही, तर आम्ही अजिबात स्वच्छ मरण पत्करल्याशिवाय हे ग्राउंड आम्ही सोडणार, हा आमचा पक्का निर्धार असेल। एक मॅडम आवर्जून सांगायचं वाटतं की 12/12/2012 रोजी ह्याच हिवाळी अधिवेशनामध्ये आत्ताचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी आम्हाला तेव्हा आश्वासन दिलं होतं, तेव्हा ते आमदार होते, ते आमच्या या मोर्चाला त्यांनी भेट दिली होती आणि सांगितलं होतं की जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कामामध्ये कायम करू। आज मी त्यांना विनंती करते की आताही पुन्हा येते 12/12/2025 ची तारीख आहे, त्याच्या आतमध्ये आपण जे आश्वासन 2012ला दिलं होतं तर त्याची संधी आहे, त्याची वचन पूर्तता करावी। इतके वर्ष आम्हाला वाट पाहायला लावली, तर आम्ही त्या आश्वासनाला अजूनही म्हणजे आवर्जून बघतोय की आज पूर्ण होईल, उद्या पूर्ण होईल। आज 20 वर्ष 25 वर्ष लोटलेली आहेत, तर सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी आपलं तेव्हा दिलेलं आश्वासन आज तरी पूर्ण करावं। नक्कीच आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी शिक्षक संघर्ष समितीतर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे आणि आपण बघू शकता किती संख्येने कर्मचारी उपस्थित आहे। जर त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन शुभम बोरकरे सोबत मी स्नेहा भोगे, देशरथी नागपूर।